मी सहाय्यक आयुक्त अन्न प्रमोद पाटील, अन्न व औषध प्रशासन बुलढाणा, माननीय तुकाराम मुंडे सरांनी कोणत्याही पद्धतीचे जे सबस्टँडर्ड किंवा असुरक्षित अन्नपदार्थ विक्री होत आहेत बाजारामध्ये त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि ज्या पण काही तक्रारी येतील त्या तक्रारींचं सुद्धा निवारण करण्याचे सरांचे आदेश आहेत। आपल्याकडे शेगावमध्ये अनेक भक्तगण बाहेरून येतात, तर एक तक्रार प्राप्त झालेली होती की शेगावमध्ये भेसळयुक्त पेढे किंवा प्रसादाची विक्री होत आहे, त्याच्यावरती ॲक्शन घेण्यात यावी। सदरच्या बाबत मी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा निर्देश दिलेले होते किंवा त्या पद्धतीने त्यांनी तपासण्याही अगोदर काही केलेल्या असतील, परंतु आजच्या दिवशी मी स्वतः शेगावमध्ये येऊन अनेक दुकानांमध्ये सुरुवातीला फिरलो आणि विचारणा केली की आपण काय विकत आहेत, तर त्यातल्या बऱ्याच विक्रेत्यांनी मावा पेढा किंवा मलाई पेढा अशा प्रकारची विक्री करत असल्याचं आणि तसं मला ग्राहक समजून त्यांनी माहिती दिली। मी अगोदर ती फटका मारल्यावरती माझ्यासोबत 2 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, श्री वसावे साहेब आणि श्री भुपाळे साहेब, त्यांना मी सदरच्या बाबतीमध्ये कारवाई घेण्याचे निर्देश दिले। त्यानुसार 2 अन्न व्यवसाय चालकांकडे ते तपासणीसाठी आणि सॅम्पलिंगसाठी आता बसलेले आहेत। ज्या वेळेला अन्न व्यवसाय चालकांना मी त्याच्या स्वरूपाबद्दल विचारणा केली तर त्यांच्या लक्षात आलं की हे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची भंबीर उडाली आणि त्यामुळे मग सांगताना ते सांगायला लागले की हे स्वीट बर्फी आहे किंवा डिलिशियस बर्फी आहे आणि त्याच्या स्वरूपाबद्दल ज्या वेळेला मी त्यांना विचारणा केली त्यावेळेला मात्र त्यांना सांगता येत नव्हतं किंवा मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बाहेरून आणलेला माल आहे, आमच्याकडे याची खरेदी विक्री बिलं नाही आहेत। मग मी यांना विक्रेत्यांना एकच आवाहन करेल की जर तुमच्याकडे बाहेरून येणारा अन्नपदार्थ असेल किंवा कोणताही कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल त्याची अगोदर आपण बिलं घ्या आणि ज्या स्वरूपाचा तो माल आहे त्या स्वरूपातच तुम्ही ग्राहकांना त्याची विक्री करा, ते डिस्क्लोज करा की याचे घटक काय आहे। त्याबद्दल प्रशासनाने किंवा शासनाने त्यांना कुठली बंदी घातलेली नाही आहे, परंतु त्या अन्नपदार्थाचं खरं स्वरूप ग्राहकांना उघड करून विक्री करावी। म्हणजे काय, उदाहरणार्थ आता मी हेच म्हणत होतो की जसं मावा पेढा म्हणता आहात, मलाई पेढा म्हणता आहात, तर ग्राहकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की हा दूध किंवा दुधापासून तयार केलेला आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जी विक्री होते आहे ती पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर म्हणजे दुधाची जी पावडर असते त्यापासून बनवलेलं आहे। तर यामध्ये जे पाम तेल आहे त्याचा उल्लेख विक्रेते कुठेच करत नाही आहेत आणि अशा पद्धतीने इथे ग्राहकांची फसवणूक होत आहे आणि त्यामुळे ही कारवाई आता घेण्यात आलेली आहे आणि याचे नमुने लॅबला तपासणीसाठी पाठवले जातील आणि त्यानुसार आपण पुढची ॲक्शन यांच्या विरुद्ध घेणार आहोत। आता या ज्या ठिकाणी तुम्ही छापे टाकले त्यांनी सांगितले की आम्ही हे दुसरीकडून आणले, हो, त्या व्यक्तीविरुद्ध सुद्धा आपण कारवाई करणार। अगदी बरोबर। विषय असा आहे की जरी यांनी सांगितलेलं असलं कोणाकडून आणलेले आहेत तर त्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा मोबाईल नंबरही या लोकांनी डिस्क्लोज केलेला नाही आहे, परंतु यांना खरेदी बिलं किंवा आणखी आपल्याकडे काही पावती आहे, रिसीट आहे याची विचारणा केली, परंतु त्याबद्दल सुद्धा त्यांना कोणतीही माहिती सादर करता आलेली नाही आहे। असं माझ्या निदर्शनास किंवा ऐकिवात आहे की कोणीतरी अग्रवाल नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून या अन्नपदार्थाचा पुरवठा झालेला आहे ही ऐकीव माहिती आहे आणि त्या आधारे आपण निश्चितच पुढची कारवाई या संबंधिताच्या विरुद्ध घेणार।